गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमूपंथ अनंत या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व अँक्युअर भजन परिवार सर्वांना नमस्कार करतो. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या मनाच्या श्लोकाचं आपण चिंतन करतो आहोत आणि या निमित्तानं आपण समर्थांच्या विचारांशी जुळण्याचा, कनेक्ट होण्याचा एक प्रयत्न करून आपल्या उद्धाराची काही व्यवस्था होते का याचं आपण एक व्यवस्थापन करतो आहोत. गेल्या महिन्यामध्ये आपण पहिला मनाचा श्लोक पाहण्याचा प्रयत्न केला. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमूपंथ अनंत या राघवाचा. यामध्ये गणेश हा शब्द विश्व निर्माण करणाऱ्या ईश्वराचा द्योतक समजावा. शारदा हा शब्द मायावाचक आहे, म्हणजे भगवंताची जी शक्ती आहे, जी विश्व निर्माण करते आणि संपूर्ण कंट्रोल सगळं नियमित करते, ती शक्ती शारदा. आणि या दोघांना नमस्कार करून समर्थ म्हणाले, माझ्या या निरूपणाचं ध्येय काय आहे तर गमूपंथ अनंत या राघवाचा. राघव हा शब्द ब्रह्मतत्वाला अनुलक्षून इथे वापरला. ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हायचं आहे. जीव हा त्याचं अंश हे स्वरूप आहे. अंशी अंशभाव म्हणजे तो अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणून आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाशी मिळायचं आहे. हे आपल्या परमार्थाचं मुख्य ध्येय असावं. मनाच्या श्लोकाचं ते ध्येय, गमूपंथ अनंत या राघवाचा. मी कुठला पंथ आक्रमणार आहे, लास्ट डेस्टिनेशन काय आहे तर मी ब्रह्मतत्वाचा अनुभव घेणार आहे. एवढ्याकरता हा सगळा व्याप मी मांडलेला आहे. हा सगळा पसारा परमार्थाचा तेवढ्याकरताच मांडलेला आहे. हे सगळं निरूपण तेवढ्याकरता चाललेलं आहे. अशा अर्थाचं निरूपण आपण गेल्या महिन्यामध्ये दुसऱ्या शनिवारी आपण पाहिलं आणि आपण थांबलो होतो. त्यामध्ये आपण एक अजून मुद्दा पाहिला की आपल्या स्वभावाला अनुकूल असं साधन आपण घ्यावं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, म्हणजे गणांचा जो अधीश आहे, आपल्या सगळ्या गणांचा अधीश. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय याला गण म्हणतात, इंद्रिय गण. तर यांचा अधीश म्हणजे 11वं मन. या मनाला आपल्या कल्याणाकरता अनुकूल बनवणं ही परमार्थाची आरंभाची व्यवस्था आहे किंवा परमार्थाचा श्री गणेश आहे, बरं का. आणि योगाच्या दृष्टीनं आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी जी आहे, आपली जी कुंडलिनी म्हणजे योगातलं ज्यांना ऐकलं असेल त्यांनी लक्षात घ्याल की कुंडलिनी शक्ती जागी होते, ते गणेशाचं स्वरूप ते कुंडलिनीच्या इथेच आहे. पहिलं 6वा अध्याय ज्ञानेश्वरीतला. तर तिथून ती कुंडलिनी जागी होते योगाच्या प्रक्रियेप्रमाणे आणि मग आरंभ होतो. म्हणून गणपती हा परमार्थाचा आरंभ आहे किंवा परमार्थाचा आरंभ करायला गणेश कृपा लागते अशा अर्थानं घ्या. गणपती म्हणजे पार्वती देवी आणि शंकर यांचा मुलगा अशा अर्थानं आपण वरवर पाहतो, ते ठीकही आहे आपली सेवा अर्पण करण्याकरता. पण गणेशाचं स्वरूप सर्वत्र भरलेलं आहे. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते आपण म्हणतो अथर्वशीर्षामध्ये. त्वत्तच तिष्ठती आणि त्वयिलय मेष्यती असं आपण म्हणतो. म्हणजे काय, सगळं जग तो निर्माण करतो, म्हणजे निर्मितीमध्ये तो आहेच आहे. निर्माण केल्यानंतर तो वेगळा नाही राहत. वेगळा राहून सुद्धा तो यातही आहे. स इक्षत स लोकांना सृजत असं उपनिषदांनी म्हटलंय. त्यानं पाहिलं आणि तो याच्यात शिरला. म्हणजे ते आपल्या शरीरातही गणेशाचं स्वरूप आहे. ते स्वरूप काय आहे तर मन हे स्वरूप आहे. योगाच्या दृष्टीनं कुंडलिनी हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याची कृपा म्हणजे आपली उन्नती सुरू होणं आणि त्याची अवकृपा म्हणजे आपली अवनती सुरू होणं. म्हणजे आरंभ तिथूनच आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आपण गेल्या याच्यात पाहिलं हे, पण थोडं स्टार्ट घेतोय मी आपल्यासमोर. आणि आता दुसऱ्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ काही नेमकं मार्गदर्शन करतायत. तू असं कर, असं करताय, असं सांगताय. आणि तो श्लोक आपल्याला पाठ आहे सगळ्यांना. एकदा म्हणतो, जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना भक्तिपंथेची जावे,
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. पहिला श्लोक सांगितला, गणेशाला नमस्कार केला, शारदेला वंदन केलं, ध्येय सांगितलं गमुपंथ अनंत या राघवाचा. परमार्थाचं मुख्य ध्येय आत्मज्ञान हेच आहे. आणि आता तू कुठल्या मार्गाने जा, तर सांगतात बा मना सज्जना भक्तिपंथेची जावे. एव एव शब्द आहे. आता एव एव म्हणजे च, भक्ती मार्गानंच जावे हे विद्यार्थ आहे. पण कुठल्या मार्गानं जा, इथे मात्र समर्थांचा आग्रह आहे भक्तीच्याच पंथानं जा. याचा अर्थ असा आहे की अजून पंथ आहेत, आत्मज्ञानाकरता अजून पंथ असले पाहिजेत. तू याच मार्गाने जा, याचा अर्थ अजून जे मार्ग आहेत त्याचा अवलंब करू नकोस. जहद लक्षण, अजहद लक्षण आणि जहद लक्षण अशी 3 लक्षणं सांगितलीत शास्त्रांनी. एखादी गोष्ट स्वीकारायची असते आणि एखादी गोष्ट टाळायची असते. अजहद लक्षण म्हणजे मी तुमच्या घरावरून गेलो आज सकाळी, म्हणजे घरावरून गेलो म्हणजे शिडी घेऊन आलो तो आणि तुमच्या घराला लावली, त्या शिडीवरून घरावर चढलो, कौलावरनं पलीकडे उतरलो, पलीकडनं खाली उतरलो असा अर्थ नाही. घरावरून म्हणजे घरासमोरून गेलो. याचा अर्थ असा, भक्तिपंथेची जावी म्हणत असताना भक्तीचा पंथ सोडून बाकीचे जे पंथ आहेत त्याचा आधार तुला जरूर राहू देत, पण तुझं मुख्य ध्येय भक्ती हे असू दे. असं का म्हणताय तो समर्थ? आधी इतर मार्गांचा विचार करूया. मुख्य 3 मार्ग सांगितलेत शास्त्रांनी. आत्मज्ञानाकरता मुख्य 3 मार्ग सांगितले. एक ज्ञानमार्ग, दुसरा योगमार्ग आणि तिसरा भक्तिमार्ग. आत्मज्ञानाकरता म्हणजे या शरीराला चालवणारं जे चैतन्य आहे त्याची सुस्पष्ट ओळख होण्याकरता या 3 मार्गापैकी कुठला तरी एक मार्ग प्रामुख्यानं आचरावा. बाकीचं जरा चालेल थोडंसं. सगळंच आपण सम्यक अभ्यास करणारे असतो, त्यावेळेला आपण भक्ती पण करत असतो, ज्ञानाचा अभ्यास करतो, थोडं योगाही करतो, सगळं चालतं. पण तरी त्यात एक मुख्य असतं. जसं गोंदवलेकर महाराज सांगायचे, मुख्य मोठे मोठे व्यापारी जे असतात ते म्हणाले 2 धंदे करतात. एक त्याचा मुख्य धंदा असतो, मुख्य व्यवसाय असतो, आणि दुसरा उपव्यवसाय असतो. उपव्यवसायात नुकसान झालं तर तो ॲडजस्ट करतो म्हणाले, तो काही दुर्लक्ष करतो, ठीक आहे, पण मुख्य धंद्याकडे त्याचं लक्ष असतं, तिथे नुकसान होऊ देत नाही. तसं म्हणाले, महाराजांचं वाक्य वेगळ्या बाबतीत आहे की प्रपंच म्हणाले उपव्यवसाय म्हणून करावा आणि परमार्थ मुख्य व्यवसाय म्हणून करावा. तसं आपण समर्थ इथे सांगतायत की भक्ती मार्गानंच जा. मग ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग याबद्दलची काही फरक आहे का? जर आपलं डेस्टिनेशन एकच असेल, शेवटचं ठिकाण जर एकच असेल, तर मार्गात काय फरक आहे? तर आपल्याला माहिती आहे, पण तरी मी इथे कर्तव्य म्हणून उद्धृत करतो की आपल्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी या 17 गोष्टींच्या समीकरणाला जीव असं म्हणतात. जीव म्हणजे काय? जीव गेला म्हणजे काय? प्राण गेला का? नाही, फक्त प्राण नाही गेला, या 17 गोष्टी या शरीरातून निघून जातात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, 15 आणि 2 17. या 17 गोष्टी म्हणजे सूक्ष्मदेह. याच्यामध्ये बुद्धी नावाचं जे तत्व आहे आपलं, या बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याचा प्रकाश पडलाय, त्या परमात्म्याचा प्रकाश तिथे पडला आणि बुद्धी ॲक्टिवेट झालेली आहे. आणि या बुद्धीनं आपण 2 गोष्टी करतो. परमात्म्याचा प्रकाश धारण करतो, सोर्स ऑफ लाईट, तिथनं प्रकाश धारण करतो, ताकद धारण करतो, आणि आपण आपल्या प्रारब्धाप्रमाणे जगाकडे बघतो. म्हणजे 2 गोष्टी, जगाची नोंद घेतो आणि आत्म्याची पण नोंद घेतो. आपण सेल्फ कॉन्शियस अवेअरफुल बिईंग आहोत. पहिल्यांदा आपण सेल्फ कॉन्शियस आहोत. आपण मी आहे हे आपण जाणतोय. मी कोण आहे याबद्दल आपले गैरसमज असतील, पण मी आहे याबद्दल गैरसमज नाही आहे. मी देह आहे, मी प्राण आहे वगैरे हे गैरसमज पुढचे असतील, पण मी आहे. ज्ञानोबांची ओवी आहे, सर्वांची या हृदय देशी. देव आहे का याबद्दल सांगतात की सर्वांची या हृदय देशी, मुंगीच्या हत्तीच्या सुद्धा हृदय देशी. हृदयामध्ये, हृदय म्हणजे बायोलॉजिकल हार्ट नव्हे, समजण्याची व्यवस्था, याला हृदय म्हणायचं. समजतं जिथे, कळतं. सर्वांची या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरेगा पेसी, तेची स्वरूप गा माझे. भगवंत सांगतायत प्रत्येकाच्या हृदयामध्ये मीची जी नोंद आहे, या नोंदीचं कारण चैतन्य आहे, आणि त्या चैतन्याची
ताकद घेऊन, चैतन्याची शक्ती घेऊन आपण जगाचा विचार करतो, जगामध्ये वावरतो. आता इथे जी बुद्धी जगाची नोंद घेते, ज्ञानेंद्रियाच्या द्वारा ती जगाकडे पाहते, ती बुद्धी जेव्हा अंतर्मुख होते आणि मी कुणामुळं आहे, मी विचार करतीये, ती कुणामुळं विचार करतीये, हे जेव्हा बुद्धीला कळतं तेव्हा त्याला आत्मज्ञान म्हणतात. बुद्धीला कळतं म्हणजे ज्या क्षणाला ते बुद्धीला कळतं त्या क्षणाला बुद्धी त्या आत्म्यामध्ये विरून जाते. बुद्धीला वेगळेपणानं नाही कळत. ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी या न्यायाने आपण जगात जगतो, पण इथे ऑब्जेक्ट राहत नाही, ऑब्जेक्ट सब्जेक्ट होऊन जातो. याला आत्मज्ञान म्हणतात. बुद्धीच्या साह्यानं म्हणजे जाणीवेच्या साह्यानं, कळण्याच्या व्यवस्थेच्या साह्यानं आत्म्याकडे पाहणे आणि सरळ पाहिल्यानंतर जे बुद्धीला होतं या मार्गाला ज्ञानमार्ग असे म्हणतात. शेवटी इथेच यावं लागतं. तुम्ही योग मार्गानं या, भक्ती मार्गानं या वा ज्ञानमार्ग, शेवटी लास्ट इथेच शेवटचा चौक हाच आहे. जसं तिरुपती बालाजीला 2 रस्ते आहेत म्हणे, मी अजून गेलो नाहीये, तर 2 रस्ते आहेत असं सांगतात. म्हणजे एक रस्ता सामान्यांचा आहे आणि एक व्हीआयपींचा आहे, पण सगळेजण शेवटी म्हणे एकाच चौकात येतात. तसा तो चौक आहे, इथूनच दर्शन घ्यावं लागतं तिरुपतीचं. याप्रमाणे बुद्धीला म्हणजे जाणीवेला, कळण्याच्या व्यवस्थेला ज्या क्षणाला चैतन्य दिसतं म्हणजे हे असं ऑब्जेक्ट सब्जेक्ट नाही, ज्या क्षणाला तिला बोध होतो त्या क्षणाला चित्त चैतन्य चोरून नेले, ज्ञानोबा सांगतात. चित्ताचा चैतन्यामध्ये लय होतो. हा ज्ञानमार्ग आहे. शंकराचार्य या मार्गाने गेले, ज्ञानोबा या मार्गाने गेले. मोठे मोठे जे लोक आहेत ते सगळे लोक एका क्षणात, बरं त्यांना काही खूप मोठी तपश्चर्या करावी लागली असं नाही. एकदा शंकराचार्य गोविंद पादांकडे पोहोचले आणि गोविंद यतींनी सांगितलं तत्त्वम असी, आणि आचार्य म्हणाले अहम ब्रह्मास्मी. एका क्षणात तुकोबा सांगतात, तुका म्हणे कानी आयकिली मात, तोची झाला घात जीवपणा. ज्या क्षणाला गुरुकडून सांगितलं की तू हे आहेस, तू काय नाहीये सांगत बसले नाहीत, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम हे काही सांगत बसले नाहीत, फक्त गोविंद पाद सांगतात तू ते आहेस, तत्वम असी. आणि आचार्य म्हणाले अहम ब्रह्मास्मी. या मार्गाला म्हणतात ज्ञानमार्ग. हा अत्यंत श्रेष्ठ आहे, अतिशय प्रगल्भ आहे. शेवटी इथेच यावं लागतं. हे जरी खरं असलं तरी सगळेजण याचे अधिकारी नसतात. आणि आपल्याकडे खूप महत्वाची एक भूमिका आहे, ती म्हणजे अधिकार तैसा केला उपदेश, करू उपदेश. तुकोबांचा अभंग आहे. ज्याचा जो अधिकार आहे, म्हणजे उदाहरणार्थ लहान मुलगा आहे, त्याच्याकरता आई बदामाची खीर नाही करत, कारण त्याला ती पचणार नाहीये. त्याला शिंपवणी, माऊ भात, गरम गरम वरण, ते वरण सुद्धा असं पातळसर, थोडंसं लिंबू पिळलेलं, थोडंसं तूप, आणि एका घासा 20 ठाई कीजे. ज्ञानोबांची ओवी आहे. म्हणाले एक घास असतो पण त्याचे 20 घास करते, आणि त्याच्या मागे 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 मागे. आणि पोरं जेवतात ना, अगदी लहान मुलं, अगदी नुकती रांगायला लागलेली चालायला लागलेली मुलं असतात ना, ती जेवतात म्हणजे आईवर उपकार केल्यासारखे जेवतात. आमचे आप्पा सांगायचे, स्वामी वरदानंद भारती, ते म्हणाले आईवर उपकार केल्यासारखी मुलं जेवतात तरी ती बिचारी जेवते. आणि दुसरी गंमत काय करायचंय, नाकातनं जर शेंबूड काढला, त्याला नाक शिंकडायला लावलं तर इस्टेट गेल्यासारखी रडतात म्हणाले. विनोद थोडासा. सांगण्याचा भाव असा की आपले संत, आपले वेद, आपले ऋषीमुनी, आपली पुराणं, आपले सगळे जे साक्षात्कारी लोक आहेत त्यांना माहिती आहे कितीही काहीही श्रेष्ठ असलं तरी समोरच्याचा उद्धार होण्याकरता आत्ता त्याला काय उपयुक्त आहे. कारण अनुभवाच्या प्रांतामध्ये जोपर्यंत काही येत नाहीये ना, तोपर्यंत केलेली बडबड अत्यंत व्यर्थ आहे. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, अनुमानाचे जे बोलणे, अंदाजानं अनुमानाचे जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुणे म्हणजे श्वान कुत्र रडोनी गेले. जे अनुभवाचं नाहीये, जे आपल्या अनुभव प्रांतात येत नाहीये, ते सगळं बोलणं हे पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखं आहे. तुम्ही पाणी ओतलत बरोबर आहे, पण घागर त्याची पालथी होती, ते घागरीत जाईल का? तो याचा अधिकारी झाला पाहिजे ज्ञानाचा, मग त्याला ते करणार आहे. आणि म्हणून ज्ञानाच्या अधिकाराबद्दल मी आता निरूपण करत नाही, मला भक्तिपंथेची जावे हे आपल्या समोर ठेवायचंय. दुसरा मार्ग सांगितला योगमार्ग. योगमार्ग म्हणजे काय? पतंजलींची योगसूत्र आहे, त्यांनी अष्टांग योग सांगितलाय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, सविकल्प निर्विकल्प. यामध्ये ते सांगतात योगस्तु चित्तवृत्ती निरोधः,
योगाची व्याख्या केली, चित्तवृत्तींचा निरोध करणं. चित्तवृत्तींना म्हणजे मनातल्या विचारांना थांबवणं. मन निर्विचार स्थितीत गेलं, मन निर्विचार स्थितीमध्ये गेलं की ते बुद्धी परावर्तित होतं. संकल्प विकल्प करतंय तोपर्यंत ते मन आहे, पण संकल्प विकल्प संपले आणि निश्चय झाला. संकल्प विकल्पात्मक मनः आणि निश्चयात्मिका बुद्धी, या निश्चयात्मिका बुद्धीमध्ये मन परावर्तित झालं की तिथे जेव्हा सद्गुरू सांगतात अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी किंवा अयमात्मा ब्रह्म किंवा सर्वम खलो इदम ब्रह्म, हे जेव्हा सांगतात त्या क्षणाला बुद्धी निश्चय करते. म्हणजे योगमार्गाचं परत लास्ट डेस्टिनेशन ज्ञानमार्ग आहे, मग अशी म्हणलो ते. पण या योगमार्गातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये मुख्य प्रक्रिया जर कुठली असेल तर सामान्यतः मनाचा आणि प्राणांचा खूप मोठा घनिष्ठ संबंध आहे. मनाचा प्राणांवर परिणाम होतो आणि प्राणांचा मनावर परिणाम होतो. पतंजलींनी हा अभ्यास केला. आपल्या मनामध्ये काम आला, आपल्या अंतःकरणामध्ये क्रोध आला की आपला श्वासोश्वास वाढतो. बघा, राग आला समजा आपल्याला, बघून घेतो तुला, असं होतं बघा. काही बोलणार नाही मनुष्य. अगदी छोटं छोटं, अगदी प्रवासात जरी आपण आहोत आणि ती बस थांबत नाहीये, रेल्वे काय जे असेल ते थांबत नाहीये आणि आपल्याला अगदी घाईची एक नंबरला लागली आहे, त्यावेळेला सुद्धा प्राणांचं जाणं येणं बदलतं, अस्वस्थ होतो. कारण व्याकुळता हा प्राणांचा गुणधर्म आहे, तो इंद्रियांचा गुणधर्म नाही आहे. खूप सूक्ष्म विचार केला पतंजलीने. वेदव्यासांचे योगातले शिष्य आहेत ते. सूक्ष्म विचार केला. म्हणजे मनातल्या विकारांचा जर प्राणांवर परिणाम होत असेल तर ते म्हणाले रिव्हर्स इफेक्ट काही करता येईल का? प्राणांचा मनावर काही परिणाम करता येईल का? अभ्यास केला त्यांनी. हे सगळे एक्सपेरिमेंट प्रयोग करून 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 मग ते बोलतायत. आणि त्यांनी विचार केला प्राणांचं जाणं येणं जे आहे ते कुठून आहे तर इथून आहे. नाकाद्वारे आपण श्वास घेतो, वायू शक्ती आपण घेतो ती वायूतली घेतो, दुसऱ्या महाभूतातला. आकाश पहिलं महाभूत, दुसरं महाभूत आहे ते वायू आहे. या वायूमध्ये शक्ती आहे, ती शक्ती आपण घेतो. मग त्याला तुम्ही ऑक्सिजन म्हणा, ओझॉन म्हणा, काय ते तुम्ही अजून सुद्धा सगळं कळलंय असं नाहीये विज्ञानाला, पण ती शक्ती आपण तिथून घेतो. मग ते म्हणाले आपण मग प्राणांच्या साह्यानं आपण मनाला कंट्रोल करू शकतो का? मनाचा प्रभाव जर प्राणांवर होतो तर उलट करून प्राणांचा प्रभाव मनावर करू शकतो का? आणि म्हणून त्यांनी प्राणायाम शोधून काढला. प्राणस्य आयामः इति प्राणायामः. मग त्याचे 50 प्रकार आहेत, तिकडे आता जायला नको. एक महत्वाचा मुद्दा, प्राणांचं नियोजन मला करता आलं, त्यांचं जर मला नियंत्रण करता आलं, मला अनुलोम विलोम, कुंभक, रेचक, कुंभक आणि पूरक या पद्धतीनं 3 पद्धतींनी मला या प्राणांचं नियमन करता आलं आणि त्याच्यावरती जर कंट्रोल करता आला तर परिणाम एक होतो. आणि तो परिणाम म्हणजे माझं मन माझ्या ताब्यात येतं. प्राणायामाचं मुख्य बघा, आपण प्राणायाम करणारे कोणी असाल तर त्याला लक्षात येईल, सकाळी आपण 5-10 मिनिटं 100-500 जर कपालभाती केले ना तर त्यानंतर आपल्याला एक बरं वाटतं. बरं वाटायचं कारण काय आहे तर बरं वाटायचं मुख्य कारण आहे मन स्थिर होतं. त्याचं व्हायबल होणं जे आहे, असमतोल होणं जे आहे ते तेवढ्या वेळापुरतं एक त्याचा परिणाम 5-10 मिनिटच राहतो, खूप वेळ राहतो असं नाही. पण तो परिणाम जर मला दिवसभर ठेवता आला, हट्टानी प्राणांना स्थिर करता आलं आणि अशा पद्धतीने जर मला मनाचं बुद्धीत रूपांतर करता आलं, पटकन बोलतोय मी मधल्या सगळ्या प्रक्रिया स्किप करून, की हे मला पटकन करता आलं तर हट्टानी करायच्या या योगाला हठयोग असं म्हणतात. अनेक अर्थ आहेत हठयोगाचे, त्यातला एक मुद्दाम करायचा आहे तो. प्राणायामाच्या दृष्टीनं हा खूप मनाला स्थिर करण्याचा योग. म्हणून योग हा चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तींचा मनातल्या अनेक हजारो विचारांना निरोध करणं, थांबवणं, स्थिर करणं, याला योग म्हटलं. आणि या मार्गाने आपण बुद्धी पवित्र करू शकतो. शरीर तर पवित्र होतं, शुगर नॉर्मल होते, बीपी नॉर्मल होतं वगैरे, ते अलीकडचे सगळे आहेत. पण मुख्य त्याचा हेतू मनाला स्थिर करून, मनाचं बुद्धीत परावर्तन करून, बुद्धीला मी ब्रह्म आहे हे अधिकारी सद्गुरूंच्याकडून ईश्वर प्रणिधान म्हणजे देवावर प्रेम करून, ह्या सगळ्या गोष्टी करून मी ब्रह्म आहे या बोधापर्यंत जाणं, या मार्गाला योगमार्ग असे म्हणतात. हे दोन्ही मार्ग अत्यंत श्रेष्ठ आहेत, खूप महान आहेत. त्याचे अनेक लोक होऊन गेले, त्यामध्ये योगामध्ये अनेक लोक होऊन गेले, ज्ञानामध्ये अनेक लोक होऊन गेले, अगदी खूप छान छान आहे. पण याचा मी अधिकारी आहे का हा प्रश्न आहे. अधिकारी म्हणजे योग्य, अधिकार हा शब्द योग्यतावाचक आहे, सत्तावाचक नाही आहे.
पूर्वीच्या काळी योग्यता असेल त्यालाच अधिकार मिळत असे, म्हणून तो आपण अधिकार हा शब्द सत्तावाचक करून टाकला. पूर्वी एक असा काळ होता, योग्यता नसेल तर त्या माणसाला राज्यावर सुद्धा बसवलं जात नसे, वगैरे वगैरे. सांगण्याचा भाव असा, माझा अधिकार काय, म्हणजे माझी योग्यता काय, मला काय झेपणार आहे, मला काय जमणार आहे. मुद्दाम सांगतो, योगमार्गामध्ये आज पुष्कळ प्रगती झाली आहे, पण माझे गुरुजी सांगतात की योगमार्ग किती अवघड आहे. म्हणजे आमचे स्वामी वरदानंद भारती सांगायचे की इये मार्गीचा कापडी महेश अजूनी, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. इये मार्गीचा, योगमार्गाचा कापडी, कापडी म्हणजे प्रवासी, इये मार्गीचा कापडी महेश अजूनी. भगवान शंकर सुद्धा योगमार्गातले प्रवासी आहेत, इतका योगमार्ग अवघड आहे असं ज्ञानोबा सांगतात. बरं, जे अधिकार संपन्न योगी आहेत ते सांगतायत. म्हणून एक विशिष्ट प्रमाणामध्ये प्राणांना स्थिर करण्याकरता मी योगा करावा, अगदी मान्य आहे. ज्ञानाची उपासना करावी हे अगदी योग्य आहे, कारण मला मुख्य काय हेतू आहे हे कळलं पाहिजे. परंतु आज कलियुगामध्ये मनुष्याचा जो स्वभाव आहे, मनुष्याची जी कळण्याची व्यवस्था आहे, मनुष्याचं जे ठिकाण आहे राहण्याचं, वृत्तींचं, त्याच्या विचारांचं, ते मनामध्ये आहे. मनाच्याच साह्यानं आपण जगतो. एक एक युग होतं. पहिल्या युगामध्ये जो पहिलं युग होतं, म्हणजे त्याला कृतयुग म्हणतात, त्यावेळची लाईफस्टाईल अशी होती, माणसं अत्यंत सज्जन होती त्या क्षणात. म्हणून निश्चय केल्या क्षणाला माणसांचा उद्धार व्हायचा. म्हणून कृतेतु ध्यायते विष्णू, भागवतातला श्लोक आहे, कृतेय ध्यायतो विष्णू. ध्यान केलं की उद्धार व्हायचा. अगदी चोर आहे समजा एखादा, किंवा वेश्या आहे, त्या काळात होऊन गेलेल्या वेश्या आहेत, त्या व्यवसाय म्हणून वेश्या व्यवसाय करतात, पण ते अधिकार संपन्न नारदांकडे जातात आणि सांगतात मला आत्मज्ञान द्या. नारद सांगतात बस, डोळे मीट, हां आता तू ब्रह्मा आहेस लक्षात घे. आणि तिला ध्यान लागायचं आणि ती मुक्त व्हायची. कारण लाईफस्टाईल आणि अंतःकरणाच्या विचारांची स्टाईल जी होती त्या काळामध्ये, ती पटकन ध्यान लागण्याची होती. कृतेय ध्यायतो विष्णू. त्रेतायुगामध्ये माणूस कर्मकांडी खूप झाला होता, पण कर्मकांड प्रामाणिकपणानं करत होता. आजही आम्ही कर्मकांड करतो, पण बराचसा त्यामध्ये 80-90% दंभ येऊन जातो. बघा आमच्या घरात कसा यज्ञ होतो, बघा आम्ही कशी संध्या करतो. असं होऊ शकतं, सगळेजण तसे असतात असं नाही मला म्हणायचं टक्केवारीने. पण या त्रेतायुगा म्हणजे दुसऱ्या युगामध्ये त्यावेळेला माणसं कर्मकांडी होती, पण ते प्रामाणिक केल्याचा परिणाम कर्मकांडाने साक्षात्कारापर्यंत जाता येईल अशी व्यवस्था होती. त्रेतायाम यजतो मखैही. म्हणून त्रेतायुगामध्ये यज्ञयागाद्वारा रामचंद्र इत्यादींचा जन्म झालाय. बघा, श्रीरामांचा जन्म झालाय तो यज्ञातून झालाय. द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये सगुणाची सेवा केली. सगुणाची सेवा, मूर्तीची सेवा, प्रत्यक्ष गोपालकृष्ण होते त्यांची सेवा केली की पटकन ध्यान लागायचं आणि पटकन आत्मज्ञानाचा अधिकारी होऊन जायचा तो मनुष्य जो मनापासून सेवा करतो. भगवंताच्या सगुण विग्रहाचं पूजन हे तिसऱ्या युगामध्ये त्या लाईफस्टाईलला शोभणारं होतं. पण आता सगळेजण ध्यानाचे अधिकारी आहेत का? नाही म्हणाले. सगळ्यात कमीत कमी लोक ध्यानाचे अधिकारी आहेत. अजिबात नाही तसं नाही, कारण काही जीव त्रेतायुगातले थोडक्या करता राहिले म्हणून जन्माला आलेले सुद्धा असतात. असं नाही की बाकीचे सगळे मार्ग पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत, असं नाही. पण जास्तीत जास्त लोक ज्या मार्गाचे अधिकारी आहेत, जास्तीत जास्त लोकांचा उद्धार ज्या मार्गाने गेल्यानंतर होणार आहे, तो कलियुगातला मार्ग हा भक्ती मार्ग आहे. म्हणून तो श्लोक पूर्ण करतो की कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैही द्वापरे परिचर्यायाम कलौतत हरी कीर्तना. कलियुगामध्ये भगवंताच्या कीर्तनानी, नामानी, भक्तीनी, भगवंतावर प्रेम करण्यानी आपण जास्त प्रगतीपथावर जाऊ शकतो. मग एका विशिष्ट लेवलला गेल्यानंतर मग तोच परमात्मा म्हणेल आता योगाच्या दृष्टीनं, जसं गुळवणी महाराजांना लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी योग शिकवला. बरं का, अधिकार संपन्न झाले ते, पण तरी ते दत्तभक्तीच करतात. एखाद्या माणसाला ज्ञानमार्ग शिकवला जाईल एका विशिष्ट लेवलनंतर, काय आपल्याला माहिती नाही आहे. पण जास्तीत जास्त पंथ आक्रमण्याकरता आत्ता जर कुठलं आपण साधन वापरायचं असेल तर ते सांगितलं, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. पंथा या भक्तिपंथानीच जा. या भक्तिपंथाने गेला तर काय होईल? तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. पावणं हा त्याचा स्वभाव आहे. भगवंताचे अनेक गुण आहे. ईश्वर नावाचे म्हणजे विश्व नियमित करणारी व्यवस्था,
त्या व्यवस्थेचे अनेक गुण आहेत. एक म्हणजे तो न्यायी आहे, दुसरं म्हणजे तो उदार आहे, तिसरं म्हणजे तो यशस्वी आहे, चौथं म्हणजे त्याच्याजवळ श्रीमंती आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. पण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल, भगवान गोपालकृष्ण सांगतात की यथा भक्तीर ममोर्जिता, मी प्रेमलक्षणा भक्तीनं आपलासा होणार आहे. फक्त माझ्यावर प्रेम करा, बाकी काही करू नका, काही नको. भक्तीची व्याख्या आपण पाहणार आहोत. पण तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, हे चरण विसरता कामा नये. त्याचा स्वतःचा स्वभाव जर कुठला असेल तर पावणं केव्हा एकदा कृपा करतोय, केव्हा एकदा. जसं लहान लेकरं आहे, 1 महिना 2 महिन्याचं लेकरू आहे, आईच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय विचार असतात हो? त्या लेकराकडे पाहिल्यावर काय विचार असतात? अहो, कुणी नाही आहे त्या खोलीमध्ये, त्या घरामध्ये कुणी नाही आहे, आणि नवरा नोकरीला गेलाय, आणि ती आई आणि लेकरू दोन, त्या लेकराकडे पाहून तिचे डोळे काही कारण नसताना पाणावतात की नाही? हा अनुभव तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे बघा. त्या लेकराकडे काय तिला दुःख आहे का हो? पण एकदम प्रेमाचा उमाळा येतो तिला. मग मला सांगा, आईच्या अंतःकरणात लेकराबद्दल एवढं प्रेम असेल तर तुमच्या माझ्याबद्दल परमात्म्याला किती प्रेम असेल हो? हां, मी नेहमीच एक उदाहरण सांगतो. आपण सगळे, कुणी आई वडील आहेत, कुणी आजी आजोबा आहेत, आपल्या मुलाकरता, आपल्या नातवाकरता अनेकदा LIC उतरवतो, त्यांचे विमा उतरवतो, त्यांच्याकरता आपल्याजवळचे पैसे, कुणी आपल्याजवळच्या वस्तू देतो, अमुक करतो तमुक करतो, काहीतरी त्यांच्याकरता योजना आहेत. ते पोरगं आहे 2 वर्षाचं, पण त्याच्या नावावर मी 5 लाख रुपये ठेवले समजा, उदाहरणार्थ. त्याला माहिती का 5 लाख रुपये म्हणजे काय? 5 लाख म्हणजे त्याला माहिती का 5वर किती शून्य द्यायची? पण आपल्या अंतःकरणातलं प्रेम त्याच्याकरता काहीतरी करावं, काहीतरी करावं अशी आपल्याला प्रेरणा देतं. मग मला आपण सांगा, आपण ज्यांचे भक्त असू, आपण समजा गजानन महाराजांचे भक्त आहोत, आपण समजा स्वामी समर्थांचे भक्त आहोत, कुणाचे किंवा परमात्म्याचे, कृष्णांचे भक्त आहोत, ज्या सगुण विग्रहाचे आहे एकच ते तत्व, त्याचे जे भक्त आहोत, त्याची आपल्याकरता काही योजना नसेल का हो? आपल्याकरता त्यांच्या मनात काहीच नसेल का? आपल्याला आज कळत नाही. आता त्या 1 वर्षाच्या पोराला काय कळणार आहे तुझ्याकरता मी अमुक अमुक ठेवलंय बरं का? ते काय म्हणणार आहे तो? काही त्याला कळणारच नाही, कारण अज्ञान दशेमध्ये. तसे आपण अज्ञान दशेमध्ये आहोत. अगदी पक्क लक्षात ठेवावं. तुकोबा सांगतात, भक्ती हे 1 साइड लव नाही आहे. आपण जेवढं परमात्म्यावर प्रेम करू, काकणभर जास्त प्रेम तो आपल्यावर करत असतो. म्हणजे तुकोबा म्हणाले, तुम्ही समजा आपल्या घरी आहात आणि पंढरपूरला जाऊया अशी इच्छा झाली पांडुरंगाच्या दर्शनाला. उपलक्षणात्मक अभंग घ्या, सगळ्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही, पण पांडुरंगाची आठवण झाली असं विचार करा. मला वाटलं पुण्यामध्ये की पांडुरंगाकडे जावं, एकादशीला जावं किंवा गडावर जावं. त्यांनी तुकोबांनी पांडुरंगाबद्दल बोललंय म्हणून मी ते बोलतो. मला असं वाटलं की जावं. ज्या क्षणाला मला पांडुरंगाकडे जावं वाटलं, त्या क्षणाला म्हणाले, उभारोनी बाहे विठू वाटप आहे. तुकोबा सांगतात, असे हात करून विठ्ठल वाट बघतोय. तुम्हाला फक्त वाटलंय तो काकणभर सरस तुमच्यावर प्रेम करणार आहे. तुम्ही 1 पट प्रेम केलं तर तो 1.25 पट प्रेम करतो तुमच्यावर. तुम्ही निघालात, चालायला लागलात, तो म्हणाले तुमच्या दिशेनं धावायला लागतो. तुम्ही धावायला लागलात तर तो नाचायला लागतो. काय म्हणाले तुकोबा? ते म्हणाले, तुम्ही झोपून जर त्याचं नाम घेतलं तो उभा राहून ऐकतो. निजल्याने भजता उभा नारायण. झोपून विष्णू सहस्रनाम म्हणा, तो तुमच्या कॉटच्या शेजारी उभा राहतो, बेडच्या शेजारी उभा राहतो आणि ऐकतो. मग तुकोबा खोटं बोलतील का सांगा? समर्थ खोटं बोलतील का माझे? का त्यांना काय मिळवायचे खोटं बोलून? त्यांना काही त्यात पाहिजे का? म्हणून हे चरण कधी विसरू नका. या दुसऱ्या श्लोकातलं, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव, त्याचा स्वभाव पावणा आहे. आणि म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी पवित्र प्रेम निर्माण व्हावं. पवित्र प्रेम. बस या मार्गाने मी गेलो की अहो, गीता सांगते, ज्याच्या अंतःकरणात परमात्म्याबद्दल निष्काम शुद्ध प्रेम निर्माण झालं, त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं ज्ञान येण्याकरता धडपडतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. तुम्हाला मला गुरुकडे जा, सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, बरं का, इत्यादी इत्यादी खूप साधना कराव्या लागतील ज्ञानाकरता. ध्यानाकरता गुरुकडे जा, परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अशा प्रकारे साधन चतुष्टय संपन्नता, मग प्राणायाम करा. भक्ताच्या करता परमात्म्याचं ज्ञान
चित्तामध्ये येण्याकरता स्वतःहून धडपडतं. श्रद्धावान लभते सांगतायत गोपालकृष्ण गीतेमध्ये. लभते म्हणजे कुरिअर जसं स्वतःहून आपल्या घरी येतं पत्ता शोधत, तसं ज्ञान आपल्या अंतःकरणाचा पत्ता शोधत आपल्या हृदयामध्ये विराजमान होतं बरं का. म्हणून नाथांचा अभंग आहे, ज्ञानाची अवहेलना नाही करत आहे. हे सगळे लोक महान आहेत, लक्षात घ्या. नाथ महाराज सांगतात, भक्तीचे पोटी उपजले ज्ञान. भक्तीच्या पोटी ज्ञानाचं लेकरू जन्माला आलं. कळतच नाही कधी. मला खरं सांगा, तुकोबांनी वेदांताचे कुठे वर्ग केले होते का? आमच्या गोपी कुठे वर्गाला गेल्या होत्या का? म्हणजे वर्गाला जाऊ नये असं नाहीये. त्यांनी केलेला करून ठेवलेला अभ्यास आहे तो आपल्याकरता आयता करून ठेवलेला स्वयंपाक, तेवढ्याकरता आपण वर्गाला गेलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण हा विचार करावा, ध्रुव कुठं वर्गाला गेला होता का? या गोपींबद्दल तुकोबा सांगतात की गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केल्या विना जप तप व्रत, काय करावी ती जप तप व्रते, जव त्या नारायणी कृपा केली. तुम्ही आम्ही परमात्म्याला आठवण्याकरता धडपडतो, परमात्म्याचं ध्यान करतो, काय जे आपण उपासना करत ते करतो. या गोपींनी काय, अहो दळिता कांडिता तुझं गाईना अनंता जनाबाई. दळताना कांडताना काय काम करत असताना ती म्हणाली काम करते, या पांडुरंगाचं स्मरण करते नव्हे, पांडुरंग तिच्याकडे दळायला येतो. एक परवा छान गोष्ट ऐकली की भक्तिपंथीची जावे, त्याची एक व्याख्या आपण नंतर पाहू. पण म्हणाले, एक दिवस देवर्षी नारद महाराज गोकुळामधून फिरत होते आणि त्यांनी पाहिलं की एक गोपी नदीच्या काठी एकांतामध्ये दर्भाचं आसन टाकून ध्यानाला बसली आहे, शांतपणे ध्यान करते. नारद महाराजांनी तिथे जाऊन सांगितलं, ए वेडी आहेस काय? गोपालकृष्ण जन्माला आलेत, भगवान वैकुंठनाथ इथे जन्माला आलेले आहेत. आणि जन्माला आलेत म्हणजे यशोदेचा पुत्र नंदाचा नंदन, तो जो आहे ना रांगणारा, दही चोरणारा, दूध चोरणारा, लोणी चोरणारा, तो प्रत्यक्ष भगवंत आहे. तो इथे असताना त्याला ते लोणी थोडं नेऊन दे, खायला नेऊन दे, त्याच्याकडे बघ, झालं ध्यान. हे कसलं ध्यान करत बसली आहेस? म्हणजे छान पंचपक्वान्न तयार असावेत आणि उगाचच आपण आपलं चटणी भाकरी करून, चटणी काहीतरी करून खाण्याचा प्रयत्न करावा. वेडेपणा आहे. पक्वान्न तयार असताना चटणी भाकरी कोणी खाईल का? अमृत तयार असताना आंबट कोणी ताक पेईल का? हे तू काय करतेस वेड्यासारखं? कशाला भगवंताचं ध्यान करण्यापेक्षा तो प्रत्यक्ष आहेच आहे. जा ना तिथे यशोदेकडं, जा पटकन त्या परमात्म्याला. अरे इथे तुला ध्यानात आणण्याकरता केवढा प्रयत्न करावा लागेल. तू त्याला तिथे घेऊ शकते हातामध्ये, एवढं तानं बाळ पटकन हातामध्ये घेऊ शकते. आमच्या तुकोबांची गवळण आहे, म्हणाले, विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडी घेती. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहेत असा परमात्मा या गोपी आपल्या हातावर घेतात. काय ताकद आहे यांची. जा म्हणाले. ती गोपी काय म्हणाली ऐका, खूप छान आहे गोष्ट बरं का. ती गोपी म्हणाली, तुम्ही कीर्तनकार आहात का म्हणाली. ते म्हणाली, हो ग, तू कसं ओळखलं? नाही, न विचारता बोललात म्हणून ओळखलं म्हणाली. म्हणजे आमचे दोष आहे ते असं म्हणाली. मी इथे ध्यान करतीये, ते परमात्म्याला आठवण्याकरता ध्यान करत नाहीये नारदा. मी त्याला आठवत नाहीये, मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करतीये. म्हणाले, म्हणजे काय? काय सांगू म्हणाले. मी सकाळी नदीवर जाते आणि यमुनेचं निळशार पाणी जेव्हा पाहते, त्या निळशार पाणी पाहिल्याबरोबर मला श्यामची आठवण येते आणि हातातली कळशी वाहून जाते. 10-20 कळशा वाहून गेल्या अशा. माझी नणंद येते आणि ती म्हणते, काय वहिनी, पाणी नाही का भरायचं? मी त्या पाण्याकडे बघत 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 पहाटे 5 वाजता गेली आहे, 7 वाजेपर्यंत 7:30 2-2.5 तास मी त्या पाण्याकडेच पाहत राहते. फक्त श्यामच्या आठवणीनं मी शून्यावस्थेत जाते. नारदा, पाणी भरता येत नाही मला. मी संध्याकाळच्या वेळेला गोदोहन करते, गाईचं दूध काढते. इतक्यात तो रांगणारा श्याम माझ्याकरता प्रगट होतो पलीकडे. नंतर मला कळतं तो भास आहे. तो सांगतो, अगं ते गाईचं जे आचूळ आहे, दूध काढायचं जे आचूळ आहे, ते खाली त्या चरवीमध्ये नको पिळू, असं तिरकं पिळ, म्हणजे माझ्या तोंडामध्ये ते दूध उडेल. मला वाटतं किती नटखट आहे ना. लोणी चोरतो, दही चोरतो, दूध चोरतो, इथे दूध घ्यायला इथे पण आला. म्हणून मी असं करून चर करून तो स्तन या गाईचा असा तिरका पिळते आणि ते पाणी जमिनीवर सांडतं, ते दूध जमिनीवर सांडतं. कृष्ण अदृश्य होतात. अरे अरे, हा भास होता हो वाटतं. आणि मी अशीच बसून राहते तासभर. इतक्यात माझ्यावर प्राणांपेक्षा जास्त प्रेम करणारे पतिराज येतात, माझ्या पाठीवर हात ठेवतात आणि विचारतात, प्रिये काय झालं ग?
त्यांना मी काही सांगू लागले तर मी वेडी ठरेन ना. मी भाकरी भाजते निखाऱ्यावरती, इतक्यात त्या निखाऱ्यामध्ये, त्या चुलीमध्ये निळी जर ज्योत दिसली तर मला कृष्णाची आठवण येते, आणि त्या आठवणीमध्ये ती भाकरी कधी जळून गेली मला कळत नाही. सासूबाई मागणं ओरडतात, अगं पहा पहा पहा, ती भाकरी जळून गेली तुझी. काय सांगू मी सासूबाईंना? नारदा खरं सांगते, मला प्रपंच करता येत नाही त्या कृष्णाच्या आठवणीमध्ये. काय असेल हा प्रसंग? विचार करावा, माझं कधी प्रपंच करताना असं होतं का? परमात्म्याची आठवण आली आणि म्हणून मी सगळा प्रपंच विसरलो, असं मला कधी होतं का? मला सांगायचा भाव असा की भक्ती जिथे आहे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. नारदांनी नमस्कार घातला तिला. ते म्हणाले, मोठे मोठे ऋषी परमात्मा आठवण्याकरता ध्यान करतात आणि तुम्ही गोपी परमात्म्याला विसरण्याकरता ध्यान करता. आणि म्हणून नारदांनी भक्ती ग्रंथामध्ये, जो नारदीय भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये परमात्म्याबद्दल बोलत असताना, भक्ती कशी असावी बोलत असताना उदाहरण द्यायचं नसतं. सूत्रग्रंथामध्ये, सूत्रग्रंथाचा नियम आहे कमीत कमी शब्दामध्ये, अल्पाक्षरम पण असंदिग्धम, अशी सूत्रग्रंथाची व्याख्या आहे. अल्पाक्षरम म्हणजे कमीत कमी शब्द, यात एकही अक्षर अजून पाहिजे होतं असं वाटता कामा नये, किंवा यातलं एखादं अक्षर काढून टाकूया असं वाटता कामा नये. इतक्या कमीत कमी शब्दामध्ये व्याख्या केली, त्याला सूत्र म्हणतात. आणि असा सूत्रग्रंथ ब्रह्मसूत्र, धर्मसूत्र, इथे जैमिनींनी केलेली धर्मसूत्र आहे, इथे नारदांनी केलेली नारदीय भक्तिसूत्र. सूत्रग्रंथाचा नियम असा आहे, तिथे उदाहरणं देत बसायचं नसतं बावळटासारखी. हे बघा ते बघा, उदाहरणं नाही द्यायची, एकदम कमीत कमी शब्द, एकदम स्ट्रिक्ट असा ग्रंथ आहे. पण नारद म्हणाले, हा नियम मोडावा लागेल. यथा व्रज गोपिकानाम, कशाला भक्ती म्हणावी? व्रजातल्या गोपींप्रमाणे. तुम्ही तुमच्या कामातच राहा, प्रपंच नेटकाच करा, पण प्रपंच करीत असताना परमात्म्याचं स्मरण अखंड चित्तामध्ये भावाने ठेवा, प्रेमाने ठेवा. मुद्दाम नका करू. हे स्वभाव होतो, काही दिवस त्याचं प्रॅक्टिस करावं लागतं, पण काही दिवसानंतर तुमचा कंट्रोल तुमच्यावर राहत नाही, टचकन डोळे पाणावतील. त्याच्याकरता भाव येईल, तुम्हाला तुमच्या गुरूंची आठवण येईल आणि एकदम डोळे पाणावतील. काय माझ्या गुरुजींनी माझ्यावर प्रेम केलंय, किती माझ्या गुरुजींनी, मी केवढा अज्ञान, पण माझे गुरु मात्र उदार. माझी योग्यता होती हो म्हणून कृपा केली, नाही तर किती होते शिष्य, असं प्रामाणिक शिष्याला कधी वाटणार नाही. इतके लोक आहेत पण आहे कोणी माझ्यासारखा, असा दर्प कधी नाही. सतत त्याच्या चित्तामध्ये एक प्रेम भावना असते की किती कृपा आहे गुरुची माझ्यावर, नाही तर वेडा मी. माझ्या एका मित्रांनी छान उदाहरण दिलं. ते म्हणाले, आपण बऱ्याचदा म्हणतो आपली योग्यता आहे मग गुरु कृपा करतात, मग गुरु कृपा करतात, आपण काही सिद्ध करावं लागतं त्याशिवाय गुरु कृपा करत नाही आपण म्हणतो. ते म्हणाले, सगळं झूट आहे. ज्या क्षणाला गुरूंना असं वाटतं याच्यावर प्रेम करावं, याच्यावर कृपा करावी, त्या क्षणाला ती कृपा होते. उदाहरण त्यांनी दिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. ते रेडा जो बोलवला, मला म्हणाले, सांगा रेड्यानी ज्ञानोबांची काय सेवा केली होती? कदाचित आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं असेल ज्ञानोबांना, पण हे तिथे आले होते पैठणला, तो रेडा तिथे राहायचा, त्याचंही नाव ज्ञानेश्वर होतं. प्रसंग आत्ता नको आहे, पण त्या रेड्याला स्पर्श जेव्हा ज्ञानोबा करतात, त्या क्षणाला त्याच्या सर्वांगातून वेद आले, सर्वांगातून, प्रत्येक रंध्रातून. आपल्या शरीराला जी छिद्र आहेत त्या प्रत्येक छिद्रात, तशी त्या रेड्याच्या अंगातनं सगळीकडनं वेद यायला लागले. तेव्हा निवृत्तीनाथ सांगतात, वेदांचा उच्चार निम्न भागातून होऊ देऊ नकोस, फक्त मुखातूनच होऊ दे. पुन्हा ज्ञानोबा स्पर्श करतात आणि तो मुखानी चारी वेदांचा उच्चार करतो. अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवऋत्विजम, बरं, ऋग्वेदाचा उच्चार करतो, यजुर्वेदाचा उच्चार करतो. माझ्या त्या मित्राने प्रश्न विचारला, खरं सांगा म्हणाले, त्या रेड्यानं काय केलं होतं? त्या रेड्यानं काही उपासना केली होती? त्या रेड्यानं काही केलं होतं? पण सद्गुरूंना वाटलं, ज्ञानोबांना वाटलं, त्या भगवंताला वाटलं याच्या मुखातून येऊ द्यावेत की आले. माझ्या मित्रांनी गंमत केली. ते म्हणाले, मी आपल्या समोर बोलतोय म्हणाले रेडा रेडा, पण जर आळे फाट्याला, नाशिक फाट्याला, जिथे नाशिकहून येताना आळे फाट्याला जिथे समाधी आहे ना रेड्याची, त्या तिथे कीर्तनाला गेलं तर तिथे जय जयकार करावा लागतो, रेडा महाराज की जय. बरं का, इतकं इतकं सहज नाही घेता येत ते. तिथे अत्यंत आदर आहे, रेड्याची समाधी आहे, तिथे अभिषेक होतो. म्हणाले, एखादा महाराज रेडा असतो, पण रेड्याला महाराज करायचं सामर्थ्य म्हणाले सद्गुरूंचं आहे. मी काय आपल्या समोर सांगतोय हे, की असं वाटावं माझी योग्यता आहे,
मी महान आहे, केवढी माझं मला माहिती काय सेवा केली मी. नाही हो, त्यांची कृपा आहे माझ्यावरती. तुकोबा सांगतात, आपुल्या बळे नाही मी बोलत कृपा, सखा भगवंत वाचा त्याची. साळुंखीचे बोल कैसे मंजुळवाणी, बोलविता धणी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायाविण. या आणि अशा अर्थानं ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं प्रेम भरून राहिले, तो उदार आहे, तो न्यायी आहे, तो माझ्यावरती प्रेम करणार आहे. आई आणि लेकरू हे आमचं नातं आहे. अशा अर्थानं ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं प्रेम भरून राहतं, समर्थ सांगतात त्याच्याकरता ज्ञान करतल अमलकवत. हातावर ठेवलेला आवळा जसा असतो ना, चारी बाजूनी तो दिसतो, कधी आपण खाऊ शकतो, इतक्या सहजपणानं त्याच्याकरता आत्मज्ञान सोपं होतं. कसं आहे माहिती का, आपण तिकीट काढून विमानात बसलो की आपली जबाबदारी संपली, बेल्ट बांधला, आपली जबाबदारी आता संपली. आता विमानाची जबाबदारी मला परदेशात नेणं किंवा कुठं जायचं तिथे नेणं, माझी जबाबदारी संपली. तसं मी सगुणावर प्रेम करू लागलो की माझी जबाबदारी संपली, आता त्याची जबाबदारी सुरू होते. भक्ती पंथेची जावे यातलं मर्म लक्षात घ्या. मला परमात्मा आवडतोय, मला माझे सद्गुरू आवडत आहेत. बरं, याच्याकरता कृती आवश्यक नाही आहे, कृती घडते. मी जेव्हा माझ्या गुरुवर प्रेम करतो त्यावेळेला मला असं वाटतं, काय नेऊया, सफरचंद नेऊया का समर्थाना नैवेद्याला, का ड्रायफ्रुट्स नेऊया का पेढे नेऊया, असं मला वाटणारच आहे. पण मी पेढे, ड्रायफ्रुट्स वा काय अजून नेलं म्हणून ती भक्ती सिद्ध होत नाही, कृतीने भक्ती सिद्ध होत नाही. भक्ती याचा अर्थ चित्तामध्ये असणारं परमात्म्याचं प्रेम, बस. ते प्रकट कसंही करा, आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रकट करावं. प्रकट करण्याकरता कुणी काही वापरलं, कुणी काही वापरलं. आपण आता केळ्यांचा नैवेद्य दाखवतो, एवढी कथा सांगतो आणि थांबतो बरं का. म्हणजे 8:30 होतील तोपर्यंत, ठीक आहे ना. हां, आपण केळ्यांचा नैवेद्य दाखवतो. एक कथा अशी आहे महाभारतामध्ये की भगवान श्री गोपालकृष्ण ज्या वेळेला दुर्योधनाला समजावून सांगायला आले, पांडवांना काही जास्त नको, फक्त 5 गावं दे, इंद्रप्रस्थम, वृकप्रस्थम, जयंतम, वारणावतम, ही 4 गावं दे, आणि देही मे कश्चिद अन्यथा 5वं गाव तुला पाहिजे ते दे. या गावांमध्ये ते पांडव राहतील, तू काही काळजी करू नको, बाकी सगळी पृथ्वी तुझी आहेच आहे. पण दुर्योधनानं ऐकलं नाही वगैरे वगैरे काय. त्यानंतर दुर्योधन सांगतो की कृष्णा जेवण तयार आहे. तेव्हा कृष्ण सांगतात, नको, मला जेवायचं नाही. कथा माहिती आहे आपल्याला, मला जेवायचं नाही आहे. याचं कारण मी बाकी नाही नियम पाळत सोहळ्या ओळ्याचे, पण 2 नियम पाळतो. ज्याचं माझ्यावर प्रेम नाही तिथे मी जेवत नाही, आणि स्वकमाईचं नाही तिथे मी जेवत नाही. बरं का, स्वतःच्या कमाईचं असेल तर मी जेवलो असतो, हे तू दुसऱ्याचं वाढणार मला नको. आणि दुसरा मुद्दा, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे. जर प्रेम असतं तर माझं म्हणणं तू ऐकलं असतंस. आणि यानंतर उद्धवाकडे ते जेवायला जातात. ही कथा माहिती आहे आपल्याला. भक्ती प्रकट कशी होते याकरता मी सांगतोय आपल्याला. या गोष्टीनं प्रकट होईल का, पेढ्याच्या नैवेद्यानं, फुलांनी, अमुक्यानी, प्रदक्षिणेंनी, माळ फिरवल्यानी अशी प्रकट होईल का. तर इथे फार छान कथा येते, मातकथा आहे ही. खूप संतांनी ही कथा सांगितलेली आहे. या कथेमध्ये भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात, चलो उद्धवजी चलो विदुर घर जाये, दुर्योधन का मेवा त्यागो, विदुर की कनिया पाये. आणि विदुराकडे ते निघाले. आता विदुर म्हणाला, कृष्णा तुम्ही पुढं वा, मी येतोच. विदुर नंतर येतात काही, कारण ते महामंत्री आहेत, धृतराष्ट्राच्या राज्याचे ते महामंत्री आहेत, म्हणून त्यांना यायला वेळ लागला. तिथली काही व्यवस्था करून दुर्योधनाला पुन्हा एकदा पटवून सांगून एकदा प्रयत्न करून बघूया, कृष्ण जाण्यापूर्वीच काय तो निर्णय दिला पाहिजे. म्हणून विदुर तिथे थांबले. धृतराष्ट्राची काही चर्चा झाली आणि कृष्ण आणि उद्धव 2 जण घरी जातात. विदुराची पत्नी कृष्णांचं स्वागत करते. अत्यंत प्रेम आहे कृष्णावर, अतिशय प्रेम. कृष्णानं पाहिल्यावरती तिची इतकी गडबड उडाली, असं वर्णन आहे की स्वागत कसं करू. जुनं एक गाणं होतं बघा, कशी करू स्वागता. एक जुन्या मराठी चित्रपटात गाणं होतं, कशी करू स्वागता, कैसे हसू कैसे बोलू. स्वागता करता गडबड उडाली पाहिजे, हे खरं प्रेम आहे. ज्ञानोबा म्हणाले, संभ्रमाचे नि आयते. आयती म्हणजे तयारी. तयारी करताना, एखाद्याचं स्वागत करताना आपली गडबड उडाली की पक्क समजावं आपल्याबद्दल त्याला अलौकिक आदर आहे.
लौकिक आदर असतो, बसा तिथे खुर्ची ठेवली, हातपाय धुवा, इकडे या आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. आपण अगदी असे जेव्हा एक असं दूर हात ठेवून वागतो ना, त्यावेळेला आपलं प्रेम नसतं. ठीक आहे, आपण एक व्यवहार म्हणून सांभाळतो. पण गडबड उडाली, कल्पना मी नेहमीच सांगतो, कल्पना करा आपल्या घरी स्वामी समर्थ आले, बाळाप्पा चोळाप्पा 2 शिष्यानं, मी नेहमीच ही गोष्ट सांगतो. आपल्या घरी समर्थ रामदास आपले गुरुजी आपल्या घरी आले, अचानक आले, आपली कशी गडबड उडाल. अशी कृष्णांचं स्वागत करताना या विदुर पत्नीची गडबड उडाली आणि तिच्या नेत्रातनं अश्रू वाहायला लागले. का? देवा, आमच्या दारामध्ये हे केळीचं जे झाड आहे ना, या केळीला ज्या दिवशी केळफूल आलं छोटंसं, त्या दिवशी माझ्या मनात आलं होतं की कृष्णाला तर केळी खूप आवडतात, मी ही कृष्णाला कशी देईन. कृष्ण तर आहे द्वारकेत, मी इथे हस्तिनापुरात, असं मनात आलं होतं. पण आज केळी पिकायचा दिवस, चांगली झाली आहेत, मधुर अशी तयार झाली आहेत, आणि तुझा येण्याचा दिवस. अगदी माझ्या मनातल्या भावना ओळखल्यास म्हणून कृष्णांचे पाय धुतले, त्यांचे हात धरले आणि त्यांना असं आणून बसवलं. बस, यशोदा जशी भरवत होती ना, तशी मी तुला भरवते. आणि असं करून केळीची साली अशी काढाव्यात. आणि इतकी भावना विवश झाली असं वर्णन आहे. आम्हाला ही गोष्ट अतिशयोक्तीची वाटेल, कारण इतके भावना विवश आम्ही कधी होतच नाही. खूप प्रॅक्टिकल आहोत आम्ही आज, अत्यंत प्रॅक्टिकल. त्यामुळे जगतानाही प्रॅक्टिकल आणि मारतानाही प्रॅक्टिकल. हां, मेले का म्हणले बाहेरच ठेवा द्या ना, असं होतं आमचं. असं झडझडोनी वहिला निघ ज्ञानोबा म्हणाले. झडझडोनी म्हणजे चौकट तोडून प्रेम करणे ज्याला म्हणतात ना, हे या भक्तांनी केलं. अहो, त्यानं साल अशी त्या विदुर पत्नीने काढावी, साल बाजूला टाकून द्यावी आणि केळ भरवावं की नाही. भावनेच्या भरात ही त्या इतकी भावनेमध्ये गेली, वाहून गेली की केळ टाकून देते, केळाचा गाभा टाकून देते आणि साल भरवते. आणि 10-20 साल भरवली हो त्याला. त्या काळात ती संकरित नसायची, पातळ साली. आपण सोनकेळी पाहिली असतील, पातळ सालींची, म्हणजे ती साल आपण खाऊ शकतो. अशी 10-20 साली भरवल्या. बरं, केळाचा ढीग पडलाय बाजूला, उद्धव पाहतोय, पण उद्धवाच्या नेत्रातनं अश्रू व्हायला लागले. वा वा, काय प्रेम आहे. पूर्वी कथा ऐकली होती रामांकरता शबरीनं उष्टी बोरं भरवली, तेच जणू आज घडतंय. म्हणून उद्धवाचे नेत्र पाणावले. आणि इतक्यात विदुर आले. त्यांनी पादत्राणं काढली, पाय धुतले आणि आतमध्ये आले. आणि प्रसंग पाहिल्यावर विदुर रागावले पत्नीला. ते म्हणाले, अगं वेडे, काय करतीयस हे. ती म्हणाली, बसा बसा, तुम्ही पण 2 केळी भरवा. मी तुम्हाला म्हणलं होतं, आठवतंय केळफूल आलं त्या दिवशी, की कृष्णाला केळी खूप आवडतात, पण आपण हस्तिनापुरात राहतो, तो द्वारकेत राहतो, कसं काय जमायचं, असं मी तुम्हाला म्हणली होती, आठवतंय. बसा. विदुर म्हणले, अगं बावळे, तू केळी भरवायच्या ऐवजी साली भरवल्यास बघ जरा. आणि मग ही भानावर आली. हो, इतकं वाईट वाटलं तिला. अरे अरे अरे, बरं, सगळ्या साली खाल्ल्या होत्या, असं नाही की त्यांनी बाजूला ठेवल्या होत्या, सगळ्या साली खाल्ल्या होत्या. अगदी वाईट वाटलं. आता जास्त रडू लागली, कृष्णा चुकले चुकले म्हणून. आणि आता शेवटचं केळ भरवायचं म्हणून असं केलं. साल काढलं, साल बाजूला टाकलं आणि केळ भरवलं. कृष्णाने विदुरांकडे पाहिलं आणि सांगितलं, विदुरजी, मगाच्या सालांची चव होती ना, ती या केळांना नाहीये रे, या केळांना नाहीये. काय सांगते ही कथा. भगवंताच्या भक्तीबद्दल आचाराचा मुद्दा नाहीये, बाहेर तुम्ही कसे वागताय मुद्दा नाही. ते चांगलंच वागायला पाहिजे. जोपर्यंत कळते तोपर्यंत चांगलेच नैवेद्य दाखवूया, सेवा चांगली अर्पण करूया, जमेल तितकं करूया. पण चित्तामध्ये परमात्म्याबद्दल शुद्ध प्रेम निर्माण होणं, आणि याकरता अध्यात्म श्रवण आवश्यक आहे. बरं, या पुराणातल्या कथा जेव्हा ऐकतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या चित्तामध्ये आहेच आहे भक्ती. असा मनुष्य नाही की ज्याच्या चित्तात भक्ती नाहीये. एखादा म्हणत असेल भक्ती नाहीये, तर तो खोटं बोलतोय किंवा तो अनभिज्ञ आहे स्वतःच्या चित्तामधल्या भक्तीबद्दल. माऊलींची ओवी आहे, पाहता मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ, न्यावे असे ते केवळ माझे चिठाई. प्रत्येक मनुष्य म्हणलं ना की त्याच्या चित्तामध्ये प्रेम आहेच आहे. फक्त ते प्रेम विकसित होणं जे आहे ना, ते ज्यानी होईल ते करावं. परिणामता भक्तिपंथानं कसं जायचं कळायला लागतं. समर्थ सातत्यानं अध्यात्म श्रवण करतात आणि अध्यात्म निरूपण करतात. त्यांना भक्ती कळली, त्यांच्याकरता रामराय प्रगट होतात. गोंदवलेकर महाराजांकरता रामांचे नेत्र, मूर्तीचे नेत्र पाणावतात. बरं का, शबरी करता रामराय एवढ्या लांब चालत जातात. भक्ती नावाची गोष्ट चित्तामध्ये आहेच आहे, ती प्रगट होण्याकरता प्रयत्न करावा. म्हणून अशा ॲटमॉस्फिअरमध्ये राहावं, अशा वातावरणात राहावं, जेणेकरून परमात्म्यावरती प्रेम वाढेल. दाखवू नये,
दाखवण्यामध्ये बऱ्याचदा दंभाचा धोका आहे आणि परमात्म्याला दंभाची ॲलर्जी आहे. पण मना सज्जना भक्ती पंथेची जावे, परिणाम तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. पावण्याचा, कृपा करण्याचा, आपल्यावर प्रेम करण्याचा त्याचा स्वभाव आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामी अहम. मी त्यांचं भजन करतो कृष्ण सांगतात. दुसरे 2 चरण श्री समर्थ सांगतात, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आता 2 काळज्या घ्यायच्या त्यात. यानंतर जे सज्जनांच्या करता, शास्त्राकरता निंद्य आहे ते हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करावा. मी वाईट खोटं बोलू नये, कुणाची निंदा करू नये, अपेयपान, अभक्षभक्षण इत्यादी गोष्टी हळूहळू टाकाव्यात. ज्या शास्त्राने निंदनीय म्हटल्यात हे नको करूस असं सांगितलंय शास्त्राने. बरं, जनी म्हणजे याचा अर्थ लोकांच्या करता निंदनीय नव्हे. जन याचा अर्थ केवळ लोक नाही, जन म्हणजे सज्जन. कारण पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार करू नये हा हे होता. आता भ्रष्टाचार करावा असं म्हणायचं. भ्रष्टाचार पैसे खाल्लेच पाहिजेत, नाही तर तुम्ही राहू शकत नाही ऑफिसमध्ये. आमचे बाबा बेलसरे सांगायचे, ऑफिसमध्ये न पैसे खाणारा लोक आहे ना त्याचा द्वेष इतर लोक करतात, कारण त्याचं बर्डन इतरांवर येतं. असा अर्थ नाही. दुर्गुण म्हणजे दुर्गुणच असतात, ते सार्वकालिक असतात. असं नाही कृतयुगामध्ये दुर्गुण होते ते कलियुगामध्ये सद्गुण झाले. हे आमच्या कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या चुकीच्या आहेत. म्हणून शास्त्र, म्हणून समर्थांना विचारावं, म्हणून ज्ञानोबांना विचारावं, म्हणून तुकोबांना विचारावं, जे साक्षात्कारी महापुरुष आहेत ना त्यांना विचारावं मी काय वागू नको. मग त्यांनी सांगून ठेवले ग्रंथसंपदा, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आणि शेवटी सांगतात जनी वंद्यते सर्व भावे करावे. जे सज्जनांच्या करता वंदनीय आहे, नाम घ्या, लवकर उठा, व्यायाम करा, अभक्षभक्षण करू नका, अपेयपान करू नका, परस्त्रीकडे वाईट अर्थानं बघू नका, विषयांचा अधर्मानं उपभोग घेऊ नका, इत्यादी 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 जे सांगितलेलं आहे तसं मी वागत गेलो की परमात्म्याला वाटतं हा किती साधा आहे, हा किती भोळा आहे, याच्यावरती कृपा करायला हरकत नाही आहे, कारण हा मला प्रिय होणार आहे. आपोआप आपली प्रगती व्हायला लागते आणि ती प्रगती इथपर्यंत जाते आपला प्रपंचही नेटका होतो. प्रपंच याचा अर्थ व्यावहारिक कर्तव्यामध्ये आपण चुकत नाही. प्रपंच याचा अर्थ नवरा बायको मुलं असा नाही, तो एक अर्थ आहे. पण मुख्य अर्थ प्रपंच प्रकर्षेण पंचेती इति प्रपंच. हा पंचमहाभूतांचा मांडलेला पसारा, यामध्ये आपण ऑन डेप्युटेशन आलोय. आपली प्रत्येकाची काही जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. त्या कर्तव्यामध्ये आपल्याला यश यायला लागतं. आपण चुकणं बंद होतो. देवाची कृपा आपल्यावर, आपण चुकणं बंद होतं. बरं, आणि मग व्यावहारिक आपल्याला यश यायला लागतं. प्रपंचामध्ये पण काही कमी पडत नाही. आपण ज्या मुलाबाळांची, ज्यांची आपण काळजी करतो त्यांच्यामध्ये सुद्धा फरक पडायला लागतो आपल्या भक्तीने. बोलायची गरज नाही आहे, कारण आपण परमात्म्यावर प्रेम करतो. या आपल्या मुलाबाळांची बुद्धी सुद्धा तोच टॅकल करत असेल ना, ते त्याच्याच ताब्यात आहे ना. परिणामतः त्यांचंही कल्याण. बरं का, साईबाबांची गोष्ट आहे की पुण्यातलं एक कुटुंब साईबाबांकडे गेलं होतं. मी सांगितली असेल कदाचित, काही वेळा रिपिटेशन होईल बरं का, माझ्याही लक्षात राहत नाही मी काय सांगितलंय. तर साईबाबा शिर्डीला राहायचे. तर पुण्यातले नवरा बायको श्रीमंत व्यापारी होते. बहुतेक ज्ञातीने ते ब्राह्मण होते, पण व्यापारही होता त्यांचा. आणि एकदम चांगल्या बाबांची सेवा करायचे. त्या तुम्हाला काय पाहिजे वगैरे. दासगणू महाराजांचे चांगले मित्र होते. असे तिथे जाऊन राहिले. त्यावेळेला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. तर तार आली की तुमच्या मुलाला प्लेग झालाय, ताबडतोब या. तार आली तर यांनी बाबांना तार दाखवली, कारण तेवढ्यात तारेला पूर्वी 2 दिवस लागायचे ती तार यायला वगैरे. म्हणजे खूप खूप त्यावेळेला अवघड होतं. पण ती आली होती आणि एवढं सगळं 2 दिवस झाले प्लेगला होऊन माझ्या मुलाला, लवकर गेलं पाहिजे, काय होते कोणाष्ट. पण माणसं पटापट मारायची. आता जसं कोरोनाच्या साथीचं आहे ना, त्यापेक्षा प्लेगचं भयंकर अवस्था होती. खूप अत्यंत कठीण परिस्थिती होती. आपण त्या गोष्टी वाचल्या असतील किंवा चित्रपटही पाहिला असेल एखादा त्यातला. असो, बाबा म्हणाले नको जाऊ, राहा. आता बाबांपुढं काय बोलणार, साईबाबांच्या पुढं काय बोलता येईना. आईचं चित्त मुलाकरता व्याकुळ होतंय. अहो, असं 2 दिवसांनी जा 2 दिवसांनी जा म्हणत 8 दिवस त्यांना थांबवलं. अगदी शेवटी त्या आई रडकुंडीला आल्या, डोळ्यात पाणी आलं. बाबा जाऊ दे, मुलाची अवस्था काय, आता ही शेवटची तार आली आहे, मुलगा अत्यवस्था आहे, जाऊ दे मला. ते म्हणाले काळजी करू नका, तुमच्या भक्तीचं फल तुम्हाला मिळणार नाही असं वाटेल का. आणि म्हणून बाबांनी अशी काख दाखवली. ते म्हणाले तुमच्या मुलाची गाठ मी घेतली, काळजी करू नका. अशी बाबांच्या चरित्रात कथा आहे. याचा अर्थ व्यावहारिक नियम मोडावेत हे मला नाही सांगायचंय. परमात्म्याची तुम्ही भक्ती करायला लागलात, सद्गुरूंची भक्ती करायला लागलात की एक गोष्ट होते, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता किंवा तुमची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये भगवंत काळजीपूर्वक लक्ष देतो.
कारण तो जगाला चालवणार आहे. ही गोष्ट अन्यथा नाही, ही गोष्ट व्यर्थ नाही. भगवंताचं वचन आहे, जो मेरे नाम पर मैं उनके काम पर, जो मेरे नाम पर मैं उनके काम पर, जो अपने काम पर मैं मेरे धाम पर. म्हणजे परमात्मा असा तुमची उपेक्षा करणारा नाहीये. अर्थात सगळे नियम सांभाळावेत, व्यावहारिक नियम सोडून ते प्रेम करावं असं मला प्रतिपादित करायचं नाहीये. पण परमात्म्यावरचं केलेलं प्रेम ऐहिक जीवनातही उपयोगी पडतं, पारलौकिक जीवनातही उपयोगी पडतं. तुमचा धंदा व्यवसाय यातही भगवंत सद्गुरू लक्ष देतात. हो, आरोग्याकडे लक्ष देतात, अपमृत्यू होऊ नये याच्याकडे पाहतात. आणि पारलौकिक प्रवास, या जन्मी मोक्ष मिळणार नसेल तर पुढचे देह बदलत जाणं याला पारलौकिक प्रवास म्हणतात. तिथेही परमात्मा लक्ष देतो या जन्मी केलेल्या भक्तीचा, आणि यथाकाली मोक्षाचाही लाभ आपल्याला मिळवून देतो. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. अशा अर्थानं समग्र वर्णन करणारा हा मनाचा श्लोक मला इथून गडावरून आपल्याला सांगता आला. मी एकच अगदी अजून चालू ठेवा, मी हा उचलतो आयपॅड आणि इथून फक्त गड दाखवतो. गडावरचं मंदिर जे आहे इथून दिसतंय ते फक्त मंदिर दाखवतो. सगळ्यांनी तिथूनच नमस्कार करा त्या समर्थांच्या मंदिराच्या कळसाला, ही विनंती. आणि मग आपण कोणाला काही शंका विचारायचं तर ते नंतर बघूया. एकच मिनिट. श्रीराम. दर्शन होतंय का? टाकी दिसते बघा मोठी, त्या टाकीच्या पुढे जो कळस आहे, टाकीच्या पुढे जो उंच कळस आहे, बारीक कळस दिसतोय, तो समर्थांच्या मंदिराचा आहे. हे खाली तळ, तिथलं पाणी समर्थांच्या समाधीला आणि समर्थांच्या बाजूला अभिषेकाला दिलं जातं. आणि हे वन वगैरे इथं भरपूर झाडी आहेत. मुख्य हा टाकीच्या पुढचा कळस काळ्या रंगाचाच आहे बघा, झाडांच्या वरती दिसतोय. टाकीच्या, तांबड्या टाकीच्या पुढच्या बाजूला हो. एकच मिनिट. चला, छान. जय जय रघुवीर समर्थ. असं काय विचारलेच पाहिजे असं नाही काही. सगळ्यांना छान